एक मुलगा लातूरला येतो काय नोकरीच्यासाठी शोधतो, एखाद्या एक ठिकाणी आर्किटेक्टच्या हाताखाली म्हणून काम करायला सुरुवात करतो आणि 15 वर्षामध्ये हॉटेल पार्क सारखं काही 10 वर्षामध्ये हॉटेल पार्क सारखं काही कोटी रुपयाची गुंतवणूक करणारा हॉटेल उभा करतो काय? हा सारा चमत्कार आहे. आमच्या सगळ्या कर्नाटकाच्या लोकांना वाटत असेल की हा चमत्कार कसा झाला, लातूरमध्ये काय हा चमत्कार होण्यासाठी. तर मित्र, मान्य विलासराव देशमुख साहेब आमच्या जवळ आहे. हा सर्वात मोठा चमत्कार आमचा आहे. लातूर ज्या वेगाने प्रगती करताय आणि आलेल्या माणसाला सामावून घेऊन त्याची शक्ती वाढवण्याचं काम लातूर करताय, त्याचं प्रतीक म्हणून दत्ता परशुरामकडे पाहिलं पाहिजे. 10-12 वर्षापूर्वी औशामध्ये नगरपालिकेचे काम असतील, आमच्या महाविद्यालयाचं काम असेल, या कामावर निगराणी करण्यासाठी म्हणून, या कामाचे नकाशे तयार करण्यासाठी म्हणून दत्ता परशुराम सतत औषध यायचे. त्या निमित्ताने त्या मुलाची ओळख व्हायची. लग्नाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या गावी एकदा गेलो होतो, SR काका साहेब आम्ही सारे. तेव्हा हा मुलगा एवढा मोठा कर्तृत्वान निघेल आणि एवढा मोठा पसारा लातूरमध्ये निर्माण करेल याची सुतराम शक्यता नव्हती. जेव्हा निमंत्रण आलं या हॉटेल पार्कचं, तेव्हा विचारलं दत्ताना मी, दत्ता तुम्ही आता सध्या, ते म्हणले आता माझे अशी 6 प्रोजेक्ट लातूरमध्ये चालू आहे. एखादा शहर मोठं बनतं, एखादा भाग मोठा बनतो, त्या ठिकाणी जे नेतृत्व असतं, ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून हे सारं घडतं, त्या नेतृत्वाच्या मुळे या भागाचा विकास होत असतो. आज लातूर महाराष्ट्रामधलं एक अग्रगण्य असं शहर होत आहे, वेगाने प्रगती करताय. आणि म्हणून दत्ता परशुराम सारख्या आमच्या एका तरुण मित्राला एवढी मोठी संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्यांनी एका व्यवसायाला सुरुवात केली आहे. गेल्या दसऱ्याच्या 4-5 दिवस अगोदर आणि आता 2-3 दिवस नंतर लातूरमध्ये काहीतरी 1 डझनभर हॉटेल उभा राहील आणि ती सारी एअर कंडिशन हॉटेल आहे. आणि त्याच्यातले जवळपास निम्मे हॉटेल हे व्हेज रेस्टॉरंट आहे. म्हणजे लातूरमध्ये सुद्धा आता व्हेज रेस्टॉरंटची एक मोठी चलती या ठिकाणी झालेली तुम्हाला आम्हाला दिसते. EC हॉटेल होत आहेत, चांगले लॉजेस उभा राहत आहेत. उद्याचं लातूरचं भविष्य कसं उज्ज्वल आहे हे लक्षात घेऊन ही सारी मंडळी या पद्धतीचा उपक्रम आणि या पद्धतीचा व्यवसाय या ठिकाणी सुरू करतायत. त्यांच्या व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांची अशीच प्रगती व्हावी आणि लातूरच्या माध्यमातून त्यांनी अशीच सेवा करावी एवढी सदिच्छा व्यक्त करून आपण बोलावलं, सन्मान दिल्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.